नमस्कार. मी मंगेश मधुकर लोंढे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. चलो ठीक आहे. मी जो सेट वापरतोय तो डी सेट वापरतोय राजांनो. आपण जसा पेपर आहे तोच सेट घेतलाय, ग्रुपवरती पण टाकलाय, टेलिग्राम वरती. ठीक आहे, तिथून जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. हा आवाज आवाज थोडा कमी पण येईल आणि खराब येईल, थोडासा घसा बसलाय त्यामुळे. ठीक आहे, चलो. क्वेश्चन जे आहेत ते 81 नंबर पासून पुढे आहेत. चल, पहिला क्वेश्चन. मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता, दोन्ही रेल्वे गाड्या सकाळी 7:30 लाच निघतात. टाइम सेम म्हणजे टाइमचा विषय संपला. एकाच वेळी दोन्ही स्थानकाहून परस्पर विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशा असली तर स्पीडला काय करता तुम्ही, प्लस करता. मग त्यांचा वेग अनुक्रमे 60 व 75 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? फॉर्म्युला काय रे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. राईट. आता हे पण किलोमीटर मध्ये, हे पण किलोमीटर मध्ये, मग अंतर किती? 540. वेळ माहित नाही, काढायचा आहे टाइम. आणि 60 आणि 75 किती होतं? 135. 100 चोक 400, 35 चोक 140 होतं. म्हणजे हे याचं 4 पट आहे. टी बरोबर किती आलं? 4 तास आलं. 4 तास कधी नंतर रे? 7:30 नंतर 4 तास. 7:30 नंतर 4 तास म्हणजे 7:30 नंतर 4. 7 आणि 4 किती रे? 11:30. 11:30. 11:30. ऑप्शन नंबर कोणतं? ऑप्शन नंबर असणार 4 हे याचं करेक्ट आन्सर. क्लिअर? एकदम सिंपल क्वेश्चन होता. रेग्युलर पट्ट्यातला क्वेश्चन होता, स्पीड डिस्टन्स टाइम मधला ट्रेन वाला क्वेश्चन. ठीक आहे, चला पुढे चला. पुढचा क्वेश्चन बघा. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. तर कपाटाची छापील किंमत 23,000 असेल. कपाटाची खरेदी किंमत किती? कोणती किंमत दिली आहे? कपाटाची कोणती किंमत दिली आहे? 23,000 छापील किंमत. मग मला सांगा, इथे लिहितो मी, थोडीशी जागा करू आपण आता. इथे लिहून घेऊ आपण. ठीक आहे, छापील किंमत किती आहे? 23,000. इथं सोडवतोय मी. 23,000 मान्य. ठीक आहे ना. किती टक्के सूट देतोय? 25% सूट. सूट नेहमी कोणत्या किमतीवर दिले जाते? छापील किमतीवर. 100 मधून 25 गेलेत किती होणार? 75% म्हणजे भागाकारात काय येणार? 100 बरोबर. तरी त्याला 15% नफा होतो. 100 वरती 15 वाढलेत किती येणार? 115 भागिले काय येणार? 100 गुणिले काय असणार? x असणार का? हे 100 हे 100 डायरेक्ट कटले. 23 5 115, 23 1 23 म्हणजे हे 1000 आले. आणि 5 नी जर याला भाग दिला, 5 1 5, 5 1 5, 2 उरले, 5 5 25. 15 गुणिले 1000 म्हणजे किती असणार? 15,000. ही वस्तूची कोणती किंमत असणार? तर वस्तूची खरेदी किंमत असणार 15,000. वस्तूची खरेदी किंमत असणार 15,000. क्लिअर? एकाच स्टेप मध्ये उत्तर आलं असतं. ठीक आहे. सूट नेहमी छापील किमतीवर देतो, नफा किती? तोटा खरेदी किमतीवर काढला जातो. राईट. हा, चला पुढचा क्वेश्चन बघा काय सांगतोय. एका स्तंभलेखावरून 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झालं? 1976 किती होतं रे उत्पादन? 3,000. 1980 किती उत्पादन आहे? 500. किती टक्क्यांनी कमी झालं मला सांगा? 3,000 होतं, 5,500 झालं. म्हणजे कितीनी कमी झालं? 2,500 कमी झालं. मान्य. किती वरती? 3,000 वरती. गुणाकारात काय असणार? टक्के. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, हा शून्य, हा शून्य कटला. 3 1 3, 3 8 24, 1 उरला, 10 झाले, 3 त्रिक 9 म्हणजे 83 पॉईंट समथिंग. 83 पॉईंट समथिंग म्हणजे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. बाकी ऑप्शन तर 75 80 60 आहे. तर 80 वाला एकच ऑप्शन आहे, ते पुढे टिक केलं असतं, पुढे नसतं सोडत बसलो.
हे होतं याच्यातला तिसरा क्वेश्चन. ठीक आहे, 83 नंबरचा क्वेश्चन. चला 84 नंबरच्या क्वेश्चन वरती जाऊया. बघा काय सांगितलंय, चौरसाची बाजू 25% वाढली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय फॉर्म्युला असतो, बाजूचा वर्ग. म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे बाजू दोनदा. मग बाजू दोनदा म्हणजे काय करणार, तर 25 तो फॉर्म्युला वापरू शकतो डबल पर्सेंटेज वाला. कोणता फॉर्म्युला रे, डबल पर्सेंटेज वाला. कोणता सर, हा फॉर्म्युला. ए प्लस बी प्लस ए इंटू बी भागिले काय असणार 100. ए ची किंमत किती 25 आणि बी ची किंमत किती 25च. वाढ आहे म्हणजे प्लस 25 प्लस 25 प्लस 25 गुणिले 25 भागिले काय असणार 100. बरोबर का. 25 गुणिले 25, 25 आणि 25 किती होणार 50. किती होणार हे 50. बरोबर. हे किती होणार 25 गुणिले 25, 25 चा वर्ग 625 भागिले काय 100. म्हणजे किती संख्यानंतर पॉईंट, तर सर 2 संख्यानंतर पॉईंट. तर सर 2 संख्यानंतर पॉईंट प्लस 6.25 म्हणजे 25 आणि 6 किती होणार, हे 50 आणि 6 किती 56.25. 56.25 जे की ऑप्शन नंबर किती असणार 3. ज्याला हा हा ज्याला डबल पर्सेंटेज वाला आपण क्वेश्चन म्हणतो. ठीक आहे, लेक्चरची लिंक एकदा शेअर करून टाका, जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. काय नाही, मी ग्रुप सी किंवा एमपीएससी चे पेपर देत नाही. काल केव्हीएस चा पेपर दिला, मला रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह झालेत, पण मॅथ्सचे पण थोडे झालेत. थँक्स. आणि तुम्ही नफा तोटाचा पार्ट 2 घेतला नाही, काल होता नफा तोटाचा पार्ट 2. आता मी पुढच्या वीक पासून चालू करेल त्याला. ठीक आहे ना, जी आपली सिरीज आहे लेक्चरची ती पुढच्या वीक पासून चालू होऊन जाईल युट्यूब वाली. ठीक आहे, चला या पुढे. 56.25 याचं उत्तर आहे. बघा 5,000 रुपये रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदर 3% वाढवला तर मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये मिळतील. आता मला सांगा राजांनो, 5,000 रुपये रक्कम आहे, 5,600 झाली म्हणजे व्याज किती भेटलं रे 600 रुपये. व्याज बरोबर काय असतं, मुद्दल गुणिले मुदत. किती मुदत आहे 3 वर्ष. रेट माहित नाही भागिले 100. हे 2 शून्य, 2 शून्य कटले, हा शून्य कटला. 5 एक 5, 5 एक 5, 1 उरला, 5 दुने 10, 3 एक 3, 3 चौक 12. म्हणजे पहिले रेट किती होता सर 4%. व्याजदर 3%नी वाढवला. पहिले रेट 4 होता, आणखीन 3%नी वाढवला. 4 आणि 3 किती झाला 7. तर मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील. आता मला सांगा ना, मूळ रक्कम किती आहे 5,000. इथं लिहितो 5,000 राईट. नंतर 3% पहिले होता, आणखीन आता पहिले 4% होता, आणखीन 3%नी वाढला. 4 आणि 3 किती 7%. भागिले काय असणार 100, गुणिले काय असणार 3 वर्ष. हे 2 शून्य, 2 शून्य कटले, 7 5 35, 350 गुणिले काय असणार 3. 30 त्रिक 300 असतं, 30 त्रिक 9 म्हणजे 3 त्रिक 9, 900 आणि 5 त्रिक 15. म्हणजे व्याज किती भेटणार 1,050 व्याज भेटणार. 1,050 व्याज. पण व्याज नाही विचारले त्यांनी, किती रुपये होतील म्हणजे मुद्दल प्लस व्याज. मूळ रक्कम विचारली, टोटल अमाऊंट विचारली, मुद्दल प्लस व्याज. रक्कम किती आहे 5,000 आणि हे 1,050 वाढले तर किती होणार 6,050. 6,050. ऑप्शन नंबर किती रे, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्लिअर. चला पुढे या, पुढचा क्वेश्चन. बघा 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. याच्यावरून तुम्हाला दोघांची कार्यक्षमतेचा रेशो भेटेल. बघा 10 वुमन, महिला स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात, तेच काम 10 मुले, यम घेऊ मुलांचं, 14 दिवसात पूर्ण करतात. 7 एक 7, 7 दुने 14, हे 10 10 कटलं. वुमन हे मेन इकडं, मुलं इकडं गुणाकार, इकडे आले तर भागाकारात मुलं. म्हणजे 2/1 हा काय भेटला त्यांच्या कार्यक्षमतेचा रेशो. ठीक आहे, याच्यानंतर काय काढणार तुम्ही टोटल काम. टोटल काम कसं काढणार, कोणत्या पण एका इक्वेशन वरून काढून घ्या.
10 मुलं ते काम 14 दिवसात पूर्ण करतात. 10 मुलं टोटल वर्क. 10 मुलं, मुलांची कार्यक्षमता किती? 1. 10 गुणिले 1 गुणिले किती दिवस? 14 दिवस. हे झालं टोटल काम. 14 आहे 140. 140 पेन बनवायचे होते. आता ज्याच्याकडून हे काम करून घ्यायचं ते बघा, 5 स्त्रिया आणि 10 मुले. 140 पेन बनवायचे. किती स्त्रिया? 5 स्त्रिया. स्त्रियांची कार्यक्षमता किती आहे? 2. 5 गुणिले 2 प्लस आणि आलं म्हणजे प्लस 10 मुले. 10 गुणिले मुलांची कार्यक्षमता किती? 1. 10 गुणिले 1. मग मला सांगा, हे 140 वरती हे 5 दुने 10, 10 एक 10, 10 10 20. हे शून्य कटलं. 2 याला भाग दिला किती येणार? 7. 7 7. ते किती दिवसात काम पूर्ण होणार? तर 7 दिवसात काम पूर्ण होणार. क्लिअर? हा, मस्त. पुढे चला. आता फ्रॅक्शन वाला हा क्वेश्चन बघा. मांडायला जागा पाहिजेच होती, बरं ठीक आहे, चला एवढं बघून घेऊ. आता एका संख्येचा 4 पंचमांश. एका संख्येचा, संख्या माहिती का नाही, x चा 4 पंचमांश 4/5 ही त्या संख्येच्या 60% पेक्षा, त्या संख्येच्या म्हणजे ती संख्या काय? x. 60% टक्के म्हणजे भागाकारात काय येणार? 100. 60% पेक्षा कितीने जास्त आहे? 10 ने जास्त आहे. प्लस 10. मान्य करे हे. तर ती संख्या कोणती? x ची किंमत काढायची. मला सांगा, हे शून्य कटलं, 2 त्रिक 6, 2 पंचे 10. म्हणजे हे काय आलं? इथं लिहितो 4/5x मायनस 3/5x बरोबर. इकडे काय उरलं? 10. इकडे हे प्लस होते, इकडे आलं तर मायनस. दोघांचा पाया समान एकदाच लिहिला. 4 मधून 3 गेले, 1x बरोबर 10. हे 5 इकडे भागाकार, तिकडे आले गुणाकारात. x बरोबर 10 5 किती रे? 50. ऑप्शन नंबर किती राजांनो? 3. ऑप्शन नंबर किती? 3. आले इथपर्यंत? हे वाक्य मांडता आलं पाहिजे होतं. कोणत्या टॉपिकचा क्वेश्चन आहे? तर फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला पुढे चला. हा, 88 नंबरचा क्वेश्चन बघा. मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 4:3. 9:5 आहे. 4:3 आहे. 9:5. हे ए भांड आहे, हे बी भांड आहे. ठीक आहे, हे तांबे, हे जस्त. तांबे जस्त. तर दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून सी मिश्र धातू तयार केल्यास श्री मिश्र धातूतील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती असणार? ठीक आहे, पहिले तर क्वांटिटी समान पाहिजे. क्वांटिटी समान कशी करणार? 4 + 3 किती होणार रे? हे 7. 9 आणि 5 किती रे? 14. मला सांगा, हे 14 आणि 7 सारखे आहे का? नाहीये. मग 7 ला 14 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 नी. 2 नी मल्टिप्लाय केलं तर हे किती बनणार? 4 दुने किती रे? 8 आणि 3 दुने किती रे? 6. आता हे 8 आणि 6 14, 9 आणि 5 14, दोन्हीकडे सेम झालं. मग तांबे मध्ये ऍड करा. 8 आणि 9. 8 आणि 9 किती रे? 17. 8 आणि 8 16 आणि 1 17. 6 आणि 5 किती होणार? 11. 17:11. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर असणार. ऑप्शन नंबर 2. क्लिअर? हा, पेपर तुम्ही ग्रुप बी च्या कंपॅरिझन मध्ये बघितला तर थोडा सोपा होता. गणित बुद्धिमत्ताचा बघितला तर पटपट पटपट क्वेश्चन सुटले असते. आता इकडे लक्ष द्या. पुढचा क्वेश्चन बघा. 2 क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे, तर लहान संख्येचा वर्ग किती? याला इक्वेशन मांडत बसले असते तर जास्त टाइम लागला असता. त्यापेक्षा याला तुम्ही काय करायला पाहिजे होतं? समजा मी मानलं लहान संख्येचा वर्ग 625 आहे, म्हणजे ती संख्या काय असणार? 25. लहान संख्या 25 आहे म्हणजे मोठी संख्या किती असणार? 27. अरे बरोबर का? विषम संख्या 27 चा वर्ग 729 आणि 25 चा वर्ग 625. यांची जर वजाबाकी केली, 9 मधून 5 गेले तर 4. यांचा फरक नक्कीच 112 येत नाही. म्हणजे लहान संख्या 25 तर नसणार. ठीक आहे, मग 729 असेल. समजा आपण मानलं लहान 729 कशाचा वर्ग आहे? 27 चा. लहान संख्या 27 आहे म्हणजे मोठी संख्या कोणती असणार? 2 क्रमगत विषम संख्या. याच्यापेक्षा मोठी कोणती? 29. 29 चा वर्ग किती आहे सर? 841. 27 चा वर्ग किती? 729.
11 मधून 9 गेले किती येणार 2, हातचा आला 1. 4 मधून 3 गेले किती 1. 8 मधून 7 गेला किती 1. 112 आला का रे फरक 112. हाच फरक मॅच झाला. म्हणजे लहान संख्या कोणती असणार 27 असणार आणि 27 चा वर्ग किती 729. असा हा क्वेश्चन पटकन सुटला असता. इक्वेशन मांडला असता तर जास्त टाइम लागला असता. ठीक आहे, चलो पुढे या. पुढचा क्वेश्चन बघा. बघा सिम्प्लिफिकेशन वरती वेगळंच प्रेम आहे. दरवेळेस सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन येतो. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन खूप वेळेस पेपरला येतो. तोच हा क्वेश्चन आहे. बघा ना, याला ए माना याला बी माना. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो. एका ब्रॅकेटमध्ये काय असतं 0.1 ए मायनस बी 0.01 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असतं ए प्लस बी म्हणजे ह्या दोघांची बेरीज 0.11 प्लस 0.1 भागिले काय दिलंय 1.2 जसंच्या तसं लिहिलं. आता 0.11 मधून 0.1 गेला तर किती येणार 0.10 आणि 0.11 प्लस 0.1 म्हणजे 0.12 भागिले काय येणार 1.2 आलं. आता पहिले पॉइंटचा विषय संपवा. मला सांगा हे भागाकारात 1.2 लिहिलं, हे 12 लिहून टाकलं, हे 10 लिहिलं, गुणिले हे 12 आहे, हे 12 लिहून टाकलं. भागाकारात एका संख्येनंतर पॉइंट होता म्हणजे वरती एक शून्य ना. इथे हा इथे 2 संख्येनंतर पॉइंट आहे, इथे पण 2 2 आणि 2 किती रे 4. अंशामध्ये 4 संख्यानंतर पॉइंट आहे म्हणजे त्याचे शून्य येणार 4 छेदामध्ये 1 2 3 4. हे शून्य कटलं, हा शून्य कटला. 12 1 12 12 1 12 12 12 कटले, काहीच नाही उरलं. 1/100 1/100 भागाकारात 10 आलं 100 आलं 1000 आलं. पॉइंट द्यायला काम येतं ते पॉइंट द्यायला काम येतं. किती शून्य भागाकारात 2 म्हणजे 2 संख्यानंतर पॉइंट 0.01 खतम 0.01. ऑप्शन नंबर ए विल बी द करेक्ट आन्सर. धन्यवाद. आवाज बसला का सर. हा अरे काल काय झालं, आम्ही काल क्रिकेट खेळायला गेलो होतो संध्याकाळी, तर मग इतकं ओरडलो की आवाजच बसून गेला. चलो नेक्स्ट क्वेश्चन वरती चला. पुढच्या क्वेश्चन वर चला. बर बघा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला म्हणलं की कोडिंग डिकोडिंग नंबर सिरीज अल्फाबेट सिरीज वरती क्वेश्चन असतो म्हणजे असतो. इथं बघा थँक्स THANKS थँक्सला SKNTH असं लिहिलं. लिहिताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की राजांनो नवीन लेटर नाहीये, फक्त त्यांची अरेंजमेंट आहे. त्यांची फक्त अरेंजमेंट आहे. मग STUPID 3 आणि 3 6 अक्षरी शब्द आहे, हा पण 6 अक्षरी आहे. जर तुम्ही इथं नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या हे लक्षात येईल की यस जे लास्टला आहे ते फर्स्ट नंबरला आलंय. मग इथं लास्टला काय डी, ते डी फर्स्ट नंबरला येणार. आलं. नंतर के इथं आलंय तर आय इथे येणार. DI पाहिजे पहिले, सगळीकडे DI दिसतंय बघा. नंतर एन आलंय, एन म्हणजेच पी येणार. DIP इथं आहे, DIP इथं आहे, इथं पण आहे, हे ऑप्शन कटलं. नंतर टी आलंय बघा, टी पहिल्या नंबरचं लेटर म्हणजे यस येणार. यस PS इथं PS आहे, इथं नाहीये, हे ऑप्शन कटलं, हे पण ऑप्शन कटलं. ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर. जागा आदला बदलाचा क्वेश्चन आहे. बस विषय संपला पाहिजे होता इथंच. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा कोणता आहे. ब्लड रिलेशन, नातेसंबंध. काय नातं सांगतोय बघू, मांडत चला. राणी आणि सुरेश एक जोडपे आहे. राणी आणि कोण आहे सुरेश, जोडपे म्हणजे नवरा बायको. सुरेश पुरुष, राणी स्त्री. त्यांना मेधा आणि दीप्ती अशी 2 मुली आहेत. यांना 2 अपत्य आहेत, दोन्ही मुली आहेत. या दोघी बहिणी, एक तर कोण आहे मेधा आणि दीप्ती, दोघी अपत्य असल्या तर खाली मांडणार. दीप्तीचं लग्न अनुराग सोबत झालंय. दीप्तीचं वाटोळं किंवा दीप्तीने अनुरागचं वाटोळं केलंय किंवा अनुरागने दीप्तीचं केलंय. ठीक आहे. मग जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. अनुराग कोणाचा मुलगा आहे, गरिमा नाव भारी आहे, आणि तुषार पुरुष गरिमा स्त्री. ठीक आहे ना. अनुराग ह्या दोघांचा मुलगा आहे. मांडत चला. निधी ही अनुरागची मुलगी आहे. निधी ही कोणाची मुलगी, अनुरागची, म्हणजे दीप्तीची पण मुलगी निधी.
ठीक आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल अनुरागची बहीण म्हणजे सोबत मांडणार इथं. कोमल बहीण आहे म्हणजे स्त्री आहे. जिचे लग्न हर्षित सोबत झालंय. कोमलने हर्षित सोबत लग्न केलंय. ठीक आहे, झाले आहे. आणि त्यांना अमन आणि प्रेम अशा 2 मुले आहेत. अमन आणि प्रेम. अमन आणि प्रेम. नाव कोणतं रिपीट झालं नाही म्हणून इनिशियल वरती चालू लागला. 2 मुले आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. प्रेम गरिमा आणि तुषारचा नातू असणारच आहे, ऑब्विस आहे. ठीक आहे, तर दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? दीप्ती आणि कोमल शोधा. ही इथं दीप्ती आणि इथं कोमल. अनुरागची एक बायको आहे, अनुरागची एक बहीण आहे. म्हणजे आत्या बाची तर नाही येत्या. ननन भाऊजया आहेत का? हो, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, ननन भाऊजया. तुमची बायको आणि तुमच्या बहीणमध्ये असणारं नातं तुम्ही समजा अनुराग आहे असं मानून चला. ठीक आहे, अनुराग पेक्षा नाव गरिमा भारी वाटलं. ठीक आहे, चला जोक्स पार्ट. या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजांनो. प्रत्येक पेपर झाला की पेपरचं विश्लेषण आपल्याकडे पहिले तुम्हाला भेटेल. ठीक आहे, लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करू. ट्रायंगल वाला क्वेश्चन मागच्या पेपरला पण होता, इथे पण आहे. बघा ना, 1 2 3 4 5. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. किती त्रिकोण आहेत? तर 15 त्रिकोण आहेत. हा रिपीटेड क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन 2023 ला पण विचारला होता. सेम 5 वाला. आणि मागच्या पेपरमध्ये 6 याचं पण विचारलंय. ठीक आहे, चला बघा ना. स्पंदनने, आता हा क्वेश्चन सोडवायची गरज नव्हती. स्पंदनने 120 पानाच्या पुस्तकाचा 3/6 भाग वाचला. 3 एक 3, इथं भाग जातो, देऊन टाका. 3 एक 3, 3 दुने 6, 1/2 अर्ध पुस्तक वाचलं. तर त्याने पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत? 120 पैकी अर्ध पुस्तक वाचलं. 1/2 म्हणजे अर्ध. 120 च्या अर्धे किती? 60. 60 पानं वाचले. 60 पानं वाचायची शिल्लक राहिली. ऑप्शन नंबर किती? 2. काहीच करायची गरज नव्हती. ठीक आहे, चला पुढे चला. आता हा क्वेश्चन बघा, सेंट्रलचा खूप वेळेस रिपीटेड क्वेश्चन आहे. सेम पॅटर्न, सेम हाच क्वेश्चन. ठीक आहे, बघा ना, इथं 2दा ए दिसतंय, इथं 3दा ए दिसतंय, इथं 4दा ए दिसतंय, इथं 4 वेळेस ए दिसतंय. 1दा 2दा 3 ए, 2दा 3दा 4दा, इथं 5 वेळेस ए असणार. म्हणजे इथं ए पाहिजे. आणि 5 वेळेस ए झालं की बी आहे. मग इथं 4 वेळेस ए झालं की बी असणार. इथं 3 वेळेस ए झालं की बी असणार. इथं 2 वेळेस ए झालं की बी असणार. म्हणजे ए ए बी. तर ट्रिपल ए बी असं पाहिजे. चोबल ए बी, 5 वेळेस ए नंतर बी. म्हणजे बी किती वेळेस पाहिजे? 3दा. आणि नंतर काय पाहिजे? ए पाहिजे. ऑप्शन नंबर किती? 4. ऑप्शन नंबर किती? 4. ए ची संख्या वाढत चालली. 2 3 4 असं असणार. मग 5 असणार पुढे. 5 असणार म्हणजे इथं ए पाहिजे. आणि ए नंतर बी येतोय, मग सगळीकडे बी पाहिजे ए नंतर येणार. खतम. आलं हे? चला पुढे या. नंबर सिरीजचा क्वेश्चन बघा. 3.75 आणि 5 कितीचा फरक आहे? 1.25चा फरक आहे. इथं पण कितीचा फरक आहे? 1.25 सव्वा. इथं पण 1.25 चा फरक आहे. इथं पण 1.25 चा फरक आहे. मग इथं पण 1.25 चा फरक असणार. 875 आणि 1.25 म्हणजे किती होणार? 8.75 आणि 1.25. 75 आणि 25 100. 8 आणि 1 9 आणि तो 1 10. म्हणजे 10 म्हणजे 10 म्हणजे 10. क्लिअर? चला पुढचा क्वेश्चन बघा. आदित्य घरापासून उत्तरेकडे गेला. उत्तरेकडे गेला म्हणजे कुठे गेला? वरती. आला का? डाव्या हाताचे बोट त्या दिशेला जाऊ द्या. पामवाला पोर्शन, गोरा गोरा पोर्शन उजवी बाजू, काळा काळा पोर्शन डावी बाजू. हे प्लस आणि हे असणार मायनस. तो उजवीकडे वळतो. थोडे पुढे जाऊन डावीकडे वळतो. बघा, उजवीकडे वळाला, थोडं पुढे गेला, प्लस मायनस. डावीकडे वळाला म्हणजे वरती. हे मायनस, हे प्लस. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा डावीकडे वळतो. 1 किलोमीटर चालला आणि डावीकडे वळाला. ठीक आहे, आता डावीकडे वळाला म्हणजे इकडे वळणार. इकडे वळाला म्हणजे तर कोणत्या दिशेला चालत आहे? इकडे कोणती दिशा असते? इकडे असते पूर्व, इकडे असते पश्चिम. कोणत्या दिशेला? वेस्टला चालला, पश्चिमला चालला. क्लिअर? बर, पुढे या. हा क्वेश्चन वाचण्यात गेला असेल, जर चुकला असेल तर
राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षांच्या वयांची सरासरी किती आहे? 16 वर्ष. ठीक आहे ना. बघा आजच्या आधी 5 वर्ष, ठीक आहे ना. किती वर्ष आहे सरासरी? 16. म्हणजे आज सरासरी किती असणार? 16 आणि 5 21 आजची सरासरी. पण कधी विचारलंय 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती? म्हणजे आजपासून पुढे 5 वर्ष रे. 21 आणि 5 किती येणार? 26. किती वर्ष असणार? 26 वर्ष. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर असणार. भरपूर जणांनी याच्यात 21 केलं असेल, ठीक, ते चुकीचं आहे. आजपासून मागं 5 वर्ष आणि आजपासून पुढे 5 वर्ष, 5 वर्षानंतर. ठीक आहे ना. खूप सगळ्या क्वेश्चन मध्ये, रेशोवाल्या क्वेश्चन मध्ये असं देतात, वयवारी आणि रेशोवाला मिक्सवाला क्वेश्चन, त्याच्यामध्ये आजच्या आधी 5 वर्ष आणि आज 3 वर्षानंतर, म्हणजे मधला गॅप 8 वर्षाचा होतो. ठीक आहे ना. कळलं का रे? म्हणजे इथं 5 वर्ष मागे आणि 5 वर्ष पुढे, 5 आणि 5 10, 21 हे सॉरी 16 आणि 10 किती होणार? 26 वर्ष. हे याचं उत्तर. ठीक आहे. चला पुढे चला. बघा आता विद्यार्थी काय करतोय? जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो. जुनी माहिती गोळा केली, नवी जी माहिती होती त्याच्याकडे ती, यांचं कंपॅरिझन केलं, चुका शोधतो की बाबा जुन्या आणि नव्यामध्ये काय चुका आहे. ठीक आहे. आणि नवीन निष्कर्ष सुचवतो, कन्क्लुजन काढतोय. मग कन्क्लुजन काढल्यानंतर त्याचा मानसिक प्रक्रिया प्रकार काय आहे? निरीक्षण, ऑब्झर्वेशन असतं, तर फक्त कंपॅरिझन करून निष्कर्ष नसता सुचवला ना त्यांनी. ठीक आहे. ऑब्झर्वेशन नाही म्हणणार याला, अनुकरण तर म्हणत नाही, पाठांतर तर हे नाही, मग काय असणार? मूल्यांकन करतोय तो. ठीक आहे ना. इंग्लिशमध्ये त्याला इव्हॅल्युएशन होता. ठीक आहे ना. मागचा पेपर बघितला तुम्ही, हा पेपर बघितला, दोघींचं कंपॅरिझन केलं आणि त्याच्यावरून ठरवलं की मॅथ्स रिझनिंगची स्ट्रॅटेजी पुढच्या बॅचेससाठी कशी असणार, तर तुम्ही काय करताय? इव्हॅल्युएशन करताय. ठीक आहे. ओके, डन, क्लिअर. असं जर नाही जमलं तर बाकीचे ऑप्शन तर तुम्ही कट करू शकत होते. चला, नंबर सिरीज. नंबर जवळजवळचे, कितीचा फरक राहील? 70 20 90 आणि वरचे 7 27. इथं हे 26 आणि हे 3, 26 आणि 3 29चा फरक. इथं 26 आणि 26 किती होता? 52. 26 आणि ते 5 म्हणजे 31चा फरक. मला सांगा ना, 27 29 31 म्हणजे पुढचा फरक 33चा असणार. 7 आणि 3 10, लास्टला 10 पाहिजे म्हणजे 0 पाहिजे. एकाच ऑप्शन मध्ये 0 आहे. 290. 290. ठीक आहे. हा होता तुमचा 100 नंबरचा क्वेश्चन. चालेल. चला, अशा रीतीने तुमच्या पेपरचं सोल्युशन संपलंय. ठीक आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढे तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत राहतील जे की तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी कामाचे असतील. चालेल. आता उद्यापासून आपण याचे न्यायालयाचे जे पेपर आहे त्यांच्यासाठी एक सिरीज घेऊन येणार आहे. त्या सिरीजला तुम्ही बघायला विसरू नका. इथे आजच्या सेशनला थांबूया. परत एकदा भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये नवीन गोष्टींसोबत. जय हिंद टू ऑल.